श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजपासून मी स्वामींचे 11 गुरुवार करणार आहे, तर त्याचाच व्हिडिओ तुम्हाला आज टाकत आहे। आज डेली रुटीन वगैरे काहीच नाही, तर फक्त स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे याविषयीच व्हिडिओ असणार आहे। तर माझा व्हिडिओ ते कसा वाटतो ते नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पहा। यामध्ये मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे। स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे, व्रताची मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची, व्रतासाठी लागणारे साहित्य सामान काय असेल ते, स्वामींना अभिषेक कसा करायचा स्वामींच्या मूर्तीवरती, स्वामींना मुजरा कसा करायचा, नैवेद्य कोणता दाखवायचा, पूजा कशी मांडायची, उंबरठा पूजन कसे करायचे, उंबरठा पूजन केल्याने आपल्या घरात काय फायदा होतो, स्वामींच्या गुरुवाराची काय आपल्याला फलप्राप्ती भेटती, आपली अडचण असेल तर कोणती अडचण असेल तर दूर होईल, या सगळ्या विषयी मी या व्हिडिओमध्ये सांगितले। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि एक कमेंट नक्कीच करा श्री स्वामी समर्थ म्हणून, स्वामींचे भक्त असाल तर, आणि लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ कसा वाटतो तो नक्कीच सांगा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। मला 11 गुरुवार करायचे होते, त्यामुळे मी बुधवारीच पूर्ण तयारी केली होती, काय जे असेल तेवढं सामान वगैरे आणण्याचं हे। आणि ब्रह्ममुहूर्तावर गुरुवारी सकाळी लवकर उठली मी, सकाळी 4 वाजता उठली होती, माझ्या अंदाजे 4 वाजले होते। त्याच्या तुम्हाला मी दाखवला आहे व्हिडिओमध्ये। आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून जी पूजा पाठ केलं का ते खरंच मन शुद्ध होतं आणि दिवसभर मनाला शांतता प्राप्त होती। आणि दिवसभर ज्या दिवशी आपल्याला स्वामीची गुरुवार असतो ना त्या दिवशी दिवसभर नामस्मरण करायचं असतं स्वामी समर्थाचं, श्री स्वामी समर्थ म्हणून। असं तर रोज असतं, पण पूजेच्या दिवशी म्हणजे उपवासाच्या दिवशी रोज दिवसभर केलं तर आणखी चांगलं बरं का, मला तर वाटतं। असं म्हटलं जातं की पिवळं वस्त्र परिधान करावे पूजा करताना, तर माझ्याकडे होतं म्हणून मी केलं, नसेल तर काही हरकत नाही, जसं असेल तसं आपल्याकडे जे असेल ते, फक्त चांगलं स्वच्छ झालेलं असावं, स्वच्छ असावं वस्त्र, एवढंच, बाकी काही नाही। असेल तर घालू शकता तुम्ही पण। तर माझ्याकडे होती साडी म्हणून मी पिवळी साडी परिधान केली होती। तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच सांगा। आणि माझी जशी जमन तशी मी साधी सोप्या पद्धतीने पूजा वगैरे मांडणी केली। तुम कशी करतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा। भक्तीला सेवेला काळ्या वेळेचं काही बंधन नाही आणि पारायण करायचं म्हणलं की कोणता एखादा गुरुवार वगैरे बघून सुरुवात करायची, किंवा स्वामी चरित्राचं पारायण असो, किंवा मग 11 गुरुवारचे व्रत असो, किंवा स्वामी चरित्रात ते 108 किंवा 51 असे 21 कोणते पण पारायण तुम्हाला करायचे असतील तर फक्त शुभ दिवस एखादा बघायचा। तसं तर आपल्या मनातून इच्छा ठेवली ना तर कोणता पण दिवस शुभच असतो, पण तेच एकादशीला वगैरे नाही चालू करतात। त्यामुळं मग जसं म्हणजे दिवस चांगला वाटून आपल्याला त्या दिवशीपासून सुरुवात करायची। आणि जर स्वामी चरित्राचं तुम्ही पारायण करत असाल तर एका बैठकीमध्ये पूर्ण करायचं, आणि गुरुवार जरी करत असाल स्वामीचे तरी पण 1 ते 21 अध्याय पूर्ण एका बैठकीमध्ये कंप्लीट करायचे, मध्ये उठायला नाही पाहिजे। आणि असलच इमर्जन्सी किंवा तब्येत ठीक नसेल, काही कारण असतं तर उठू शकता, पण नाही उठलं तर चांगलं आणखी तुमच्यासाठी। आणि त्यासाठी मग सकाळी स्नान वगैरे केलं की पहिले आपली नित्य देवपूजा वगैरे काय असेल ते पूर्ण करून घ्यायची। आपली कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव काय असतील त्यांचे स्मरण करायचे, वडीलधाऱ्यांचं वंदन करायचे। पण इथं सध्या तर माझी सकाळी कोणी उठली नव्हती, मी उठल्याच्या नंतर त्यांचे नमस्कार वगैरे त्यांना केला। पण चला चालतंय, आता सकाळी 4ला उठल्यामुळे सकाळी एवढं कोणीच उठलं नव्हतं, मीच उठले होते त्यामुळे। तर आता दरवाजा अगोदर मी घरातली देवपूजा करून घेतली, कारण मला बाहेर जायला नको वाटलं सकाळी एवढ्या लवकर 4 वाजता, म्हणून आतलं सगळं आवरून घेतलं आणि इथं दरवाजा क्लीन करून घेतला सगळा आणि स्वच्छ कपड्याने। आता इथं हळदीनं दरवाजावरती स्वस्तिकचे चिन्ह काढून घेतले आणि तो उंबरट्याला पाणी शिंपून स्वच्छ कपड्यानं पुसून घेतला एकदा उंबरटा। आणि आता इथं रांगोळ वगैरे काढायची, याच्या अगोदर मी झाडून घेतला होता, आता पाणी टाकून पुसून घेतला आणि आता रांगोळ काढायची होती आणि उंबरट्याचं पूजन करायचं होतं। तर उंबरठा पूजन करण्यासाठी हळदीचे लेपन केले आहे, तर त्यामध्ये मी हळदीमध्ये गंगाजल आणि गोमूत्र मिक्स करून हळदीचे लेपन करून घेतलं आहे। आणि उंबरठा म्हणजेच आपल्या घराचे प्रवेशद्वार असते, आणि हिंदू परंपरेनुसार उंबरठा हे घराचे लक्ष्मीचे स्वागत आणि नकारात्मक शक्तीचा अडवण्याचे प्रतीक मानले जाते। तुम्हाला काय वाटते ते नक्कीच सांगा। सकाळी आंघोळ वगैरे झाली की मग मी देवपूजा करून घेतली की लगेच उंबरठा पूजन करायला घेतले। उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचे आणि खाली पण छोटेसे उंबरट्याच्या साईडला रांगोळी वगैरे काढून घ्यायची। उंबरट्याची पूजा केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होती, घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते अशी प्रार्थना केली जाते, आणि घरातील सदस्यामध्ये प्रेम आणि ऐक्य वाढते, ह्या उंबरठा पूजनाचे दृश्य होते। आणि घरामध्ये प्रवेश करतानाच देवाचे स्मरण करण्याची आपल्याला सवय पण लागून जाते यामुळे। आणि विशेषतः गुरुवारी स्वामी समर्थाच्या भक्तीबरोबरच केलं जाणारं आपलं उंबरठा पूजन ही आणखी एक आपली भक्ती श्रद्धा वाढवणारी पूजन आहे, मला तर असं वाटतं। भक्तीबरोबरच केले जाणारे उंबरठा पूजन हे अनेक भक्तांनाच मानसिक समाधान आणि श्रद्धेचे अनुभव पण देऊन जातो बरं का। तर उंबरठ्याची पूर्ण पूजा हळदीचे लेपन करून घेतलं, लगेचच एक छोटीशी वेलसारखी रांगोळी काढून घेतली आणि
साईडला रांगोळी झाली की रांगोळीला हळदी कुंकू देऊन घेतली आणि उंबरट्यावरती एक छोटीशी रांगोळी काढून उंबरट्याला पण हळदी कुंकू लावून घेतले आणि उंबरट्याची पूजा केली, अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली उंबरट्याला आणि उंबरट्याचे दर्शन घेऊन उंबरट्याला एकच करायची की हे ग्रहदेवता आमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि स्वामी समर्थाची कृपा सदैव राहू दे म्हणून त्यांना नमस्कार करायचा. आणि लगेचच आता माझी इथं उंबरट्याची पूजा झाली. बघा आता कशी झाली. उंबरट्याची पूजा केल्यावर खरंच छान वाटतं बरं का. आणि आता उंबरट्याची पूजा झाली की घरात आली त्यानंतर आता मांडण्याची युक्ती म्हणजे आपली स्वामीची पूजा. तर त्यामुळं व्रतची सगळी पूजा वगैरे मांडून घेत त्याच्या अगोदर मी स्वामीच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला. तर माझ्याकडे पंचामृत नव्हतं जेवढं आहे त्याच्यात, तर मग मी गाईचं दूध भेटलं तर तेवढं चांगलं होतं. तर आता इथं स्वच्छ पाण्याने अगोदर स्वामीच्या मूर्तीवर पाणी टाकून घेतली. त्याच्यानंतर दूध असं 5 वेळेस पाणी 5 वेळेस दूध असं हे करून पूर्ण हाताने स्वच्छ करून घेतली मूर्ती. आणि चांगल्या एका कपड्याने मूर्ती पुसून त्यांना नवीन ड्रेस म्हणजे असेल ते नवीन आपल्याकडे वस्त्र ते घालायचं. आता इथं मी देवघराजवळ पूर्ण जागा स्वच्छ करून घेतली आणि स्वच्छ केलेल्या जागेवरती चौरंग मांडायचा, त्यावरती एक वस्त्र मांडायचे. हे वस्त्र आहे ना याचा कलर वगैरे थोडा चेंज झाला आहे. चला चालतं, पिवळंच वस्त्र होतं माझ्याकडे ते ठेवलं. त्याच्यानंतर स्वामीचा फोटो पण चांगला पुसून वगैरे ठेवला होता. त्यांना पण हार करून केला होता. हार घातला, लगेच स्वामीची मूर्ती मांडली, त्यांना वस्त्र वगैरे घातली होती, फेटा घातला, मूर्तीला हार घालून घेतला. लगेचच फोटोच्या उजव्या साईडला फळ ठेवले आणि घंटा ठेवून दिली आणि डाव्या साईडला स्वामीच्या फोटोजवळ स्वामीची पोती ठेवून दिली, स्वामी चरित्राची पाणी ठेवलं स्वामींसाठी, जपमाळ ठेवली आणि त्या साईडला लगेच शंख ठेवून घेतला. सर्व पूजा वगैरे झाली की लगेच फुलं मांडून घेतली आणि दीपपूजन म्हणजेच पहिले दिवा लावून घ्यायचा असतो आणि नंतर बाकीची पूजा मांडायची असते. तर मी ते नंतर उशिरा सांगायले, पण अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि नंतर पूजा मांडून घ्यायची सगळी. आणि रांगोळी तर अगोदर काढायला पाहिजे होती, माझ्यातून थोडासा उशीर झाला, मी नंतर रांगोळी काढली. तर चला चालते, माझ्या पूजेचं सगळं अवलंबून होतं ते म्हणजे यशस्वीवर, कारण ती जर उठली तर थोडी घाई झाली असती, माझी पूजा झाली नसती. सकाळी उठल्या तिला मी लगेच जवळ लागते त्याच्यामुळं. तर चला चालते, आणखी तर काय उठली नव्हती, पण त्यामुळे माझं थोडंसं घाई गडबडीत चालू होतं काम. आणि सकाळी दिवसभर कसं ती एवढ्या वेळ झोपणार नाही, शक्य नाही, 1-1.5-2 तास जाते सगळी पूजा वगैरे करायला. त्यामुळं मी सकाळी आणि ब्रह्ममुहूर्त कोणती पण पूजा केली ना तर मन फ्रेश राहतात, दिवसभर आपल्या मनाला पण शांतता अशी लाभते त्याच्यामुळं. आणि ज्या दिवशी आपला उपवास असतो त्या दिवशी दिवसभर स्वामीचं नामस्मरण, श्री स्वामी समर्थ याचं नामस्मरण करायचं, या शब्दाचं. आणि दिवस असा आपला खरंच शुद्ध मनाने केलं ना पूजा तर दिवस आपला एकदम फ्रेश असं जातो. अभिषेक करताना पण आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा असतो. आता इथं माझी सगळी पूजा वगैरे मांडून झाली होती, स्वामींना अष्टकन वगैरे लावून घेतला, सगळं पूजा वगैरे मांडून झाली. आता इथं माझं चालू होतं, काहीतरी राहिलं होतं माझ्या ज्यांनी, तर ते बघत होते मी काय. तर मला इथं हळदी कुंकू सापडत नव्हतं, म्हणजे खूप सारा पसारा झाला, तर सगळं एकत्र घेऊन ठेवलं होतं मी जवळ, म्हणजे पूर्ण लागण तेवढं. मध्ये पोती म्हणजे पूजा वगैरे करताना उठायला नसतं जमत, त्यामुळे मग मी सगळं घेऊन ठेवलं होतं. पण कसं भरपूर सामान होतं त्याच्यामध्ये, त्या हळदी कुंकाचं त्याच्यामध्ये माझ्याकडनं फुलं ठेवण्यात आले, त्याच्यामुळे मला ते दिसत नव्हतं, ते बघून घेतलं मी. त्याच्यानंतर हळदी कुंकू लगेचच रांगोळी टाकलं की म्हटलं चला आता थोडंफार कलर भरून घ्यावे. तर थोडीशी साधी सिंपल रांगोळी काढली, जसं आपल्याकडे असं जसं जमन तसं करायचं असतं. देव फक्त हा भक्तीचा भोकेला असतो, त्याला काही डेकोरेशन वगैरे असं काही नसतं देवाच्या मनामध्ये, जसं असेल तसं. आता ते झालं की लगेच संकल्प करायचा असतो आपल्याला. सांगते मी संकल्प कसा करायचा. एका ताटात किंवा कशात तरी पाणी घ्यायचं, खाली टोपली वगैरे काहीतरी खाली घ्यायचं आणि उजव्या हातामध्ये डाव्या हाताने पाणी घ्यायचं. एक पळीभर पाणी घ्यायचं, ओम केशवाय नमः म्हणून पाणी पिऊन घ्यायचं. दुसऱ्या वेळेस परत घ्यायचं पाणी, पुन्हा ओम माधवाय नमः म्हणून पाणी पिऊन घ्यायचं. तिसऱ्या वेळेस परत पाणी घ्यायचं, ओम नारायण म्हणून पाणी पिऊन घ्यायचं. असं 2-3 वेळेस झालं ना की नंतर परत हातामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू म्हणजेच गंध अक्षदा तांदूळ वगैरे टाकून घ्यायची, फुल ठेवायचं आणि नंतर संकल्प करायचा. त्यामध्ये तुमचं पूर्ण नाव सांगायचं, कोणत्या कारणासाठी तुम्ही व्रत करत आहात ते सांगायचं, तुमचं म्हणजे कुलदैवत कोणतं आहे, गोत्र कोणतं आहे ते सांगायचं, माहिती नसेल तर कश्यप गोत्र सांगायचं. स्वामींना ओम श्री स्वामी समर्थ. आज मी आपलं पूर्ण नाव सांगून श्रद्धा भक्ती आणि पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थाची पूजा अभिषेक व 11 गुरुवार व्रत करत आहे. हे स्वामीराय, माझ्या हातून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. माझ्या कुटुंबाला सुख शांती आरोग्य समृद्धी आणि सद्बुद्धी द्या. माझे सर्व मनोकामना आपल्या इच्छेनुसार पूर्ण करा. माझ्यावर आणि सर्व भक्तांवर आपली कृपादृष्टी सदैव राहू द्या. श्री स्वामी समर्थ असं म्हणून आपलं संकल्प पूर्ण करायचा. संकल्प झाल्यावरती हातातील पाणी तामणात किंवा जमिनीवर किंवा मग ताट असेल जे असेल त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आणि ते पाणी तुळशीला वगैरे नाही घालायचं, एखाद्या झाडाला वगैरे काहीतरी घालून द्यायचं. खरं म्हणजे संकल्पात आपली महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे श्रद्धा आणि प्रामाणिक भाव. हे दोन्ही जणी असेल ना तर पूर्ण आपले भक्तिभावानं स्वामी आपले सगळं संकल्प पूर्ण करून घेतात आणि आपल्याकडून त्यांना जमन तशी आपली पूजा करून घेतात आपल्याकडनं. ते झालं की मी सगळं पोथी वगैरे सुरू केली वाचायला. 1 ते 21 अध्याय पूर्णपणे वाचले आणि स्वामींनी माझ्याकडून ते आजचे पूर्ण करून घेतले. आणि हे केल्याने आपल्या मनाला शांतता, सकारात्मक ऊर्जा मिळते. स्वामीवर श्रद्धा आणि विश्वास अधिक दृढ होतो.
कल्याणासाठी प्रार्थना करण्याची सवय लागते. चांगले विचार, चांगले आचरण, सेवाभाव वाढण्यास प्रेरणा मिळते. उपवास म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे आहे हा आपल्याला मंत्र आणखी ताकद देतो कामासाठी. करताना पाळायचे नियम म्हणजे कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान याचा त्याग करावा आणि गरजूंना आपल्या परीने जसं जमेल तसं दान करावे. शक्य झालं असतं तुम्ही उपवास पण करू शकता. मी करणार आहे उपवास. स्वामीचे नामस्मरण करत राहावे. चला ताईंनो, इथेच व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.